नमस्कार, मी प्रिया महाजन तुमचं प्रिया महाजन किचनमध्ये स्वागत करते। तर आज आपण करणार आहोत चिकनची भाजी। तर चिकनची भाजी करण्यासाठी मी इथे 2 कांदे बारीक काटून घेतले आहे, खोबरं, लसूण। आता आपण त्याला तव्यावरती भाजून घेऊया। आता आपण याच्यात अर्धा चमच तेल टाकून घेऊया, त्याला फिरवून घेऊ। आता आपण त्याला छानपैकी हलवून घेऊया। बघा, आपला कांदा आता ब्राऊन होण्यात आला आहे। याला अजून थोडा वेळ ब्राऊन करूया, नंतर काढून घेऊया त्याला। आता आपला कांदा झालेला आहे। आता आपण त्याला एका ताटामध्ये काढून घेऊया। आता आपण खोबरं भाजून घेऊया। त्याच्यात पण थोडं तेल टाकूया। अशा प्रकारे हलवत राहा त्याला। आता आपण काढून घेऊया त्याला। आपण अद्रक आणि लसूण कच्चं वाटणार आहे। आता आपण याचे जिरं टाकूया, लसूण, खोबरं, अद्रक अगोदर वाटून घेऊया, नंतर कांदा वाटूया। याच्यात आपण 2-3 कोथिंबीरच्या काड्या पण टाकून घेऊया। आता अद्रक लसूण ते पण वाटून घेऊया आपण। आता आपण याच्यात कांदा टाकूया। आता आपण याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया। थोडं बारीक वाटण्यासाठी आपण याच्यात पाणी टाकून घेऊया आणि चमच्याने छान प्रकारे असं हलवून घ्या, कारण ते जे खालचं राहते ते वर घेऊन घ्या। आता याच्यात मी 2 माप तेल घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या भाजीनुसार तेल घेऊ शकता। आता आपण इथे तेल गरम करायला ठेवून घेऊया। आता आपण इथे मसाला एका डिशमध्ये काढून घेऊया। बघा, आपला मसाला एकदम छान झालेला आहे। आता इथे मी कुकर ठेवून घेतलाय गरम करायला। आता आपण त्याच्यात अर्धा चम्मच तेल टाकूया। आता आपण त्याच्यात अर्धा चम्मच हळद टाकून घेऊया, 1 चम्मच मीठ, त्याला छानपैकी हलवून घेऊया। आता आपण त्याच्यात चिकन टाकूया। त्याला एकदा छानपैकी हलवून घ्या अशा प्रकारे। आपण याच्यात गरम पाणी टाकून 3 शिट्ट्या होईपर्यंत ठेवून देऊया याला। आता आपण याच्यात मसाला टाकून घेऊया। बघा, आपलं तेल छानपैकी झालेलं आहे।
आता पूर्ण मसाला आपण याच्यात टाकून घेऊया. अशा प्रकारे पूर्ण टाकून घ्या. आता आपण 1 किलो चिकनला 8 चमच तिखट टाकणार आहोत. तुम्ही तुमच्या तिखनुसार तुम्ही तुमचं तिखट टाकू शकता. पावडर टाकून घेऊया याच्यात. मी इथे धना पावडर 4 चम्मच टाकणार आहे. आता आपण याच्यात गरम मसाला टाकून घेऊया आणि तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ टाकू शकता. कारण आपण अगोदर चिकनमध्ये मीठ टाकलं आहे, त्यानुसार तुम्ही मीठ टाका. आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया. बघा अशा प्रकारे. आता इथे आपण स्वादानुसार मीठ टाकलं आहे. तुम्ही तुमच्या स्वादानुसार मीठ टाका. लक्षात ठेवा की आपण अगोदर कुकरमध्ये मीठ टाकलेलं आहे चिकनमध्ये. आता याला छानपैकी मिक्स करून घ्या. आता छानपैकी आपण याला हलवूया. तेल येईपर्यंत छानपैकी असं हलवत राहा, कारण हलव्यानं आपल्या मसाल्याला छानपैकी तेल येतं. अशा प्रकारे हलवत राहा. हे बघा अशा प्रकारे छान. बघा आपला मसाला हळूहळू छानपैकी तयार होते आहे. बघा एकदा परत छानपैकी असं हलवून घ्या. बघा आपल्या मसाल्याला छानपैकी तेल सुटून राहिलेलं आहे. आता आपले गणपती झालेले आहे. आज बुधवार आहे, तर उद्यापासून आपलं पितृ पक्ष लागणार आहे. त्यासाठी आज आम्ही चिकन करणार आहे. पितृ पक्षामध्ये आता चिकन करता येणार नाही, त्यासाठी आज बुधवारी आम्ही चिकन करत आहे. मसाला छानपैकी असा हलवत राहा, कारण ते खाली ना लागू म्हणून यासाठी छानपैकी असं हलवत राहा. तिकडे शिट्टी झालेली आहे, दुसरी शिट्टी आहे. आपला ते मसाला तयार झालेला आहे चिकनचा. आता आपण त्याला बंद करून घेऊया. मसाला तयार झाला आहे. आता आपण याच्यात गरम पाणी टाकूया, कारण गरम पाण्याने छान तरंग येतं. याला छानपैकी हलवून घ्या. बघा अशा प्रकारे. आता आपण याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे, त्याला मिक्स पण करून घेतलं आहे. आता आपण त्याला 5-6 मिनिटासाठी झाकून घेऊया. आपण बारीक गॅस करून घेतला आहे, त्याला छानपैकी मंद आचेवर शेकून घ्यायचा आणि त्याला झाकण ठेवल्यामुळे किंवा गरम पाणी टाकल्यामुळे छान तरंग येते. आता आपण याला खोलून घेऊया. बघा आपल्या भाजीला खूपच छान तरंग आलेले आहे. आता एकदा त्याला हलवून घेऊया. बघा किती छान तरंग आलेले आहे आपल्या भाजीला. आता आपण त्याच्यात चिकन टाकून घेऊया. याला हलवून घेऊया. बघा आपली भाजी किती छान झालेली आहे. बघा किती छान सुगंध येतोय आणि असं खूप छान प्रकारे झालेले आहे. घमघमाट वास सुटलेला आहे, त्याला बघूनच तोंडात पाणी सुटते. बघा किती छान भाजी झालेली आहे आपली. आता आपण याच्यावर झाकण ठेवूया 2 मिनिटासाठी आणि छानपैकी त्याला उकळी येऊ देऊया. आता आपण याच्यात थोडं पाणी टाकून घेऊया. बस आता याला छानपैकी उकळी येऊ देऊ आपण. बघा किती छान दिसून राहिलेलं आहे आपलं चिकन. आपली भाजी छानपैकी उकळलेली आहे. आता आपण त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. बघा किती छान दिसतंय. आता आपण गॅस बंद करून घेऊया. आता आपण याला एकदा परत हलवून घेऊया.
आता याच्यावर कोथिंबीर. आपली भाजी छानपैकी तयार झालेली आहे. जर तुम्हाला माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.